आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असं संत नामदेव महाराजांनी पंढरीचा महिमा वर्णन करताना म्हटलंय. ते काही उगीच नव्हे. आज आपण उभे आहोत पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या तीरी आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, अत्यंत भावनिक होऊन, अत्यंत व्याकुळ होऊन या ठिकाणी पंढरीचे वारकरी आतापासूनच या ठिकाणी आपली गर्दी करू लागले आहेत. प्रशासनाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं यावेळेस नियोजन केलेलं आहे. आपल्यासोबत काही वारकरी मंडळी आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले आहे. आपण त्यांच्याशी देखील आज बातचीत करणार आहोत. नक्की त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माऊली नमस्कार. नमस्कार माऊली. तुमचं नाव? प्रदीप लक्ष्मण डोरे. बरं, किती वर्ष झाली वारी करताय? मी मागील 15 ते 16 वर्ष वारी करतो. बरं, आणि कुठून आलात तुम्ही सगळे? आम्ही मावळ, पुणे जिल्ह्यातलं मावळ तळेगाव दाभाडे इथून आलो. बरं, म्हणजे तुम्ही तळेगाव दाभाडेवरून आलात. कसं वातावरण आहे आणि काय वाटतं तुम्हाला, नक्की कशासाठी येतं या ठिकाणी? खूप आनंददायी वातावरण आहे. ही आनंद वारी आहे आणि खूप ह्याच्यात सगळेजण मिळून येतात, सगळेजण येतात ह्या वारीमध्ये, सगळे सहभागी होतात. काय कुणाचं गालबोट नाही, एवढी मोठी वारी आहे, एवढी मोठी यात्रा भरते, एवढी मोठी वारी भरते, पण काय कुणाचं गालबोट कोणाला नाही. नक्कीच प्रशासन देखील या ठिकाणी कार्यरत असतं, पण पंढरीचा पांडुरंग आपण म्हणतो या नगरीमध्ये वसलेला आहे आणि त्या मूर्तिरूपाचं दर्शन घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी येत असतो. तरीसुद्धा तुमच्या काय भावना आहेत विठ्ठलाबद्दल? पंढरीच्या मंदिरामध्ये जी मूर्तिरूपी विठ्ठल आहे तो तर आहेच आहे, त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहे. पण आम्हाला येता येता अनेक असे विठ्ठल देवरूपी माणसारूपातले विठ्ठल भेटलेले आहे. पोलीस सर आहेत, पोलीस साहेब आहेत, काही डॉक्टर आहेत, काही प्रशासन आहे, हे आपल्याला विठ्ठलरूपीच भेटलेले. नक्कीच तुमचा वारीबद्दलचा अनुभव खूप सुंदर आहे. मावळ तालुक्यातून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. येतेवेळी तुम्ही जी दिंडी आहे ती नक्कीच पाहिली असेल. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा असेल, तुकाराम महाराज पालखी सोहळा, हा देहू आळंदी या ठिकाणावरून निघालेला आहे आणि वाटेमध्ये तुम्हाला अनेक विठ्ठलरूपी देव तुम्ही दिसले असं तुम्ही स्वतः सांगताय. नक्की प्रशासनाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? प्रशासनाचं नियोजन खूप छान वाटलं. प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त प्रशासनाने केलेले आहे. पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था असेल, त्यानंतर आरोग्य, ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे, ठिकठिकाणी दवाखाने, हे सगळे प्रशासनाने चांगली व्यवस्था केलेली आहे. नक्कीच आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक अदृश्य हात असतात. त्यावेळेस आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते पवित्र राहतं, स्वच्छता राहते, सगळ्या गोष्टी होत असतात. वारी म्हणजे एक जगप्रसिद्ध असा एक सोहळा आहे आणि एक सगळ्यात मोठा इव्हेंट आहे. हा मराठी माणसासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हा सोहळा, दिव्य सोहळा पार पडण्यासाठी प्रशासनाचे अनेक अदृश्य हात याच्या मागे काम करत असतात. तुम्हाला वैयक्तिकरित्या कोणाशी संवाद साधावासा वाटतो, त्यांना काय मेसेज द्यावासा वाटतो की तुमच्यामुळे हे शक्य झालं? पोलीस प्रशासन, कारण ते अहोरात्र ह्या वारीसोबत जे आमच्या पुणे जिल्ह्यापासून देहू आळंदीपासून अनेक लांब, म्हणजे जवळजवळ 200 ते 250 किलोमीटरचा हा प्रवास आहे, इथपर्यंत येतात. पण त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन आहे, आरोग्य यंत्रणा आहे, या ॲम्ब्युलन्सवाले आहेत, रस्ते व्यवसाय करणारे, सगळे म्हणजे सगळे याच्यासाठी सगळ्यांचं मी खूप मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे आता तुम्ही पंढरीमध्ये आलात, या चंद्रभागेमध्ये तुम्ही पवित्र झाला आहात आणि नक्की पंढरपूरचं आता तुम्हाला वातावरण कसं वाटलं? पंढरपूर इथं आल्या आम्हाला एकदम प्रसन्न वाटलं, एकदम आनंददायी वातावरण आहे इथं आणि खरंच खूप आनंद वाटला आम्हाला इथं. स्वच्छता आणि इतर जे प्रशासन आहे ते कसं काम करते? खूप छान काम करते. पंढरपुरामध्ये काहीतरी तुम्हाला जाणवलं की प्रशासन या ठिकाणी सुसूत्रता आहे कामामध्ये, त्याच पद्धतीनं जागोजागी प्रशासनाचे कर्मचारी तुम्हाला दिसले का, किंवा तुम्हाला वैयक्तिकरित्या त्यांना काही संदेश द्यावासा वाटतो? हो, नक्कीच वाटतो. पण आल्या आम्हाला वाटलं प्रशासन इथं साफसफाई करणारे कर्मचारी होते, तिकडं पोलीस बांधव पण होते, चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला आहे, चांगल्या प्रकारे काम केलं. काय साकडं घालाल पांडुरंगाला? यावर्षी चांगलं सगळ्या शेतकऱ्यांच्या पीक पाणी पिकू दे, चांगला पाऊस पडू दे, पीक पाणी पडू दे, बळराजा माझा सुखी होऊ दे.